सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. राज्य सरकारने नुकतीच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. मात्र काही शेतकरी हे सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल नोंदणी प्रक्रियेत दुर्लक्ष करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक ॲपवर नोंदणी करणं अनिवार्य आहे. मात्र शेतकरी याकडे दुर्लक्ष करत आहेत असं समोर आलेलं आहे किंवा नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळं कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक तुम्हाला याच्यामध्ये छोटासा उदाहरण सांगतोय मी. सांगली जिल्ह्यात एकूण 7,51,523 शेतकरी आहेत. त्यापैकी 4,99,000 शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक ॲपवर नोंदणी केलेली आहे. म्हणजेच सुमारे 66% शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. मात्र अद्याप 2,52,000 शेतकऱ्यांनी ही नोंदणी पूर्ण केलेली नाही. शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान आणि कर्जमाफीसाठी डिजिटल डेटाबेस तयार करण्याचे काम हे सध्याला वेगाने चालू आहे. यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती ॲग्रीस्टॅक प्रणालीमध्ये नोंदवली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी न केल्यामुळे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. ॲग्रीस्टॅक ॲपमध्ये नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना भविष्यातील म्हणजे येणाऱ्या कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. शासनाच्या कर्ज निवारण प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची जी अचूक माहिती डिजिटल स्वरूपात असणे हे आवश्यक आहे. नोंदणी अपूर्ण राहिल्यास त्या शेतकऱ्यांची जी माहिती आहे ते शासनाच्या पोर्टलवर नोंदवली जाणार नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असताना अनेक शेतकरी या लाभापासून, या योजनेपासून वंचित राहू शकतात, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केलेली आहे. अनेक प्रकरणांमध्ये आधार कार्ड, फार्मर आय डी किंवा आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे नोंदणी प्रक्रिया अडकत आहे. काही शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर न केल्यामुळे अर्ज हे अपूर्ण राहतात. यासोबतच याशिवाय काही शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक ॲपमध्ये नोंदणी सुरू केली असली तरी अंतिम टप्प्यापर्यंत पूर्ण केलेली नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीमध्ये त्यांची माहिती पूर्ण नोंद झालेली नाही, अर्धवट आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करण्याचे काम सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या सुरू आहेत. जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखामार्फत थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील गोळा केला जात आहे. ही माहिती शासनाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केली जात असून त्यावर पुढील योजना आखल्या जाणार आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर आवश्यक कागदपत्रे संस्थाकडे जमा केलेली नाहीत. त्यामुळे माहिती अपूर्ण राहत असून बँकांनाही नोंदणी प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे सध्या दिसून येत आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना तातडीने ॲग्रीस्टॅक ॲपवर नोंदणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी जवळच्या सेवा सहकारी संस्थेशी किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेशी संपर्क साधून आवश्यक माहिती जमा करावी असे सांगण्यात आले आहेत. जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आश्वासन कागदपत्रे त्वरित सादर करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आधार कार्ड, ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर कागदपत्रे वेळेत जमा करणे हे अत्यंत आवश्यक माहिती दिलेली आहे. अन्यथा येणाऱ्या भविष्यातील कर्जमाफीची योजना लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, अशीच सरकारी योजना किंवा शेतीविषयक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल. त्यासाठी व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपवर याची लिंक पाठवू शकता. भेटू पुन्हाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.